वेद मनाचा शोध बातमीचा, नायकांचा नायक राष्ट्रनायक RSTC न्यूज नेटवर्क। नमस्कार, RSTC न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। परळी शहरातील श्री हनुमान व्यायामशाळा व वैद्यनाथ बँक यांच्या संयुक्त विद्यमाने व्यायाम शिबिर तथा संस्कार वर्ग दिनांक 4 मे 2022 ते 29 मे 2022 पर्यंत राबविण्यात येत आहे। सदर प्रशिक्षणातील विद्यार्थ्यांच्या कवायती व ड्रेस कोड आणि राष्ट्रभक्ती गीत व प्रशिक्षकांचे सुंदर असे नियोजन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। सदर प्रशिक्षणामध्ये जवळपास 300 ते 400 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत असून सदर प्रशिक्षणासाठी तन मन धन अर्पण करून मेहनत घेत आहेत। संस्थेचे अध्यक्ष दत्ता पैटके गुरुजी, सचिव देवीदास कावरे, नारायणराव गोपनपाळे, शिबिर प्रमुख सुभाष नाणेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर चालू असून या शिबिरात तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत प्राध्यापक अतुल दुबे सर, विलास आरगडे, विजय मुंडे, प्राध्यापक डॉक्टर जगदीश कावरे, बालासाहेब हंगरगे, महात्मा हत्ते, बालासाहेब कराड, शिवशंकर कराड, प्राध्यापक अतुल नरवाडकर, हरिभाऊ बनसोडे, प्राध्यापक उमाकांत कुरे, यशवंत कांबळे, दत्ता नागापुरे, अमित कचरे, संगपाल समुद्रे, ॲडव्होकेट सायस मुंडे, राजेश गडदे, वैजनाथ आचार्य, दिगंबर नागराळे, तज्ज्ञ महिला प्रशिक्षक सौ प्राध्यापक डॉक्टर वीरश्री आर्या मॅडम, कुमारी नंदिनी भातांगळे, कुमारी श्रावणी साबणे, कुमारी आरती धुमाळ, कुमारी आकांक्षा जोशी, कुमारी प्रणिता चाटे, कुमारी प्रेरणा गंगावणे, कुमारी तनुजा मोगरकर, सहाय्यक प्रशिक्षक अजय राऊत, विक्रम स्वामी, शिवम गर्जे, माऊली मुंडे, विवेक आघाव, भारत गिराम, सुदर्शन लिखे, महादेव काळे, जगन्नाथ रामदासी, दयासागर पुजारी, शेख अमन, एश वाडकर, मयूर नागापुरे, देवीदास दीक्षित, राहुल गोपाळे, श्रेयस फुलारी, ओम कावरे, नितीन कुलकर्णी, एश देशमुख, तन्मय आळसे, आयुष हिरवे, एश आरगडे, ऋतिक संगई इत्यादी काम पाहत आहेत। या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना सकाळी 5 ते 8 व संध्याकाळी 5 ते 8 अशा 2 सत्रामध्ये शिबिर घेतले जात आहे। यामध्ये सकाळी रनिंग, सर्वांग सुंदर व्यायाम, सूर्यनमस्कार, कवायत, दंड बैठका, कराटे, योगा, प्राणायाम आदी घेतले जाते। तर दुपारच्या सत्रामध्ये रोप मलखांब, लाकडी मलखांब, दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी आदी प्रकार घेतले जात आहेत। या शिबिरामध्ये प्रत्येक ग्रुपला वेगवेगळ्या देशभक्तांची नावे देण्यात आलेली आहेत। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप, बाजीप्रभू देशपांडे ग्रुप, नरवीर तानाजी मालुसरे ग्रुप, हिंदू सूर्य महाराणा प्रताप ग्रुप, क्रांतीवीर भगतसिंग ग्रुप, क्रांतीवीर राजगुरू ग्रुप, क्रांतीवीर सुखदेव ग्रुप, नेताजी सुभाषचंद्र बोस ग्रुप, चंद्रशेखर आझाद ग्रुप, राजमाता जिजाऊ मासाहेब ग्रुप, राजमाता अहिल्याबाई होळकर ग्रुप, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, झाशी की राणी ग्रुप अशी वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत। या प्रशिक्षण संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत शिबिर प्रमुख सुभाष नाणेकर, नारायण गोपनपाळे, तज्ज्ञ महिला प्रशिक्षक सौ प्राध्यापक डॉक्टर वीरश्री आर्या मॅडम आणि विद्यार्थी प्रतिनिधी। पाहूयात त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया। माझं नाव सुभाष आबाराव नाणेकर, शिबिर प्रमुख। हे जे शिबिर आहे हनुमान व्यायामशाळा यांच्यातर्फे हे शिबिर चालू आहे। काय याचा अर्थसहाय्य जे म्हणून आहे वैद्यनाथ बँक आणि आमच्या हनुमान व्यायामशाळा, आमच्या जवळजवळ त्या परळी परिसरामध्ये जेवढे काही क्रीडा शिक्षक आहेत आणि प्रशिक्षक आहेत हे आत्तापर्यंत या ठिकाणी हे शिबिर चालू आहे। या शिबिरासाठी आम्हाला खाऊ वाटपासाठी राजेजी देशमुख वैद्यनाथ मंदिरातून आम्हाला प्रसाद रूपाने या ठिकाणी मिळतं। हे मैदान त्यांच्यामुळंच मिळालेलं आहे। आमची थोडीशी अपेक्षा ही आहे की आम्हाला मैदान जर आणखी मिळालं मोठं स्वतःचं आहे तर आणखी या ठिकाणी आपल्या या शिबिराला आणखी गती यायला लागेल। या परळी परिसरातच नाही तर बीड जिल्ह्याच्या बाहेरचे सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी यामध्ये सहभागी आहेत। सुट्टीमध्ये आलेले आहेत। इथं पुणे मुंबईसारख्या ठिकाणाहून औरंगाबादून आलेले मुलं काही त्याच्या नातेगोत्यामुळं तर हे या ठिकाणी आमचं शिबिर सगळ्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे। वेगवेगळ्या वेळा याच्यामध्ये आमचे जे काही लेझिम असेल
आमचा आता घेतलेला जो मार्च पास असेल, मलखांब असेल, दोन्ही मलखांब असेल, तसंच वेगवेगळ्या प्रकारचे योगासन आहे, तशाच प्रकारचे या ठिकाणी मलखांब, उरलेला मलखांब आणि मनोरे हे सर्व प्रकारचे या ठिकाणी मुलाला सर्वगुण संपन्न बनविण्याचा दृष्टिकोन आमच्या सर्व या क्रीडा शिक्षकाचा याचं नेतृत्व करणारे आमचे इटके गुरुजी आहेत, तसंच गोपनपाळे आहेत व नारायणदेव आणि हे सर्व आमच्या या टीमनं या ठिकाणी सर्व कार्य चालू आहेत. हा सर्व भाग या ठिकाणी जवळजवळ 31 वर्ष आज आमच्या शिबिराला झालेले आहेत आणि याच्यामध्ये या ठिकाणी सर्व कसली काही अपेक्षा न करता आम्ही हे शिबिर घेत आहोत. मुलाकडून फक्त 700 रुपये ड्रेस आणि महिनाभरांचा खुराक यांच्यामध्ये घेतो. आपली कसल्या आमच्या अपेक्षा न करता या ठिकाणी निष्काम सेवेनं या ठिकाणी आम्हाला हा भाग घेतो. आमच्या परळी परिसरातले शिक्षक या ठिकाणी सर्व गुण संपन्न आहेत की जे मुलं तयार होतात त्याच्यामधला द्विगुणित असा आनंद मिळतो. आणि शिबिर सकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यानमध्ये या ठिकाणी हे शिबिर होत आहे आणि जवळजवळ 6 तास मुलं एवढ्या उन्हाच्या ह्याच्यामध्ये असतानासुद्धा एवढ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये सर्व काही या ठिकाणी हा कार्यक्रम होत असतो. तर हा भाग या ठिकाणी आम्ही सगळ्यांच्या सहकार्याने करत आहोत. हे आमचे क्रीडा शिक्षक एवढे गुणी आहेत की या ठिकाणी ज्या टायमामध्ये या ठिकाणी पूर्ण काम सोडून सर्व येऊन या ठिकाणी मुलांच्या भवितव्यासाठी, मुलांच्या शरीरासाठी, आरोग्यासाठी हे सर्वात भाग या ठिकाणी आम्ही करत आहोत. मी प्राध्यापक डॉक्टर वीरश्री आर्या वैद्यनाथ महाविद्यालयातून मला इथे प्रशिक्षिका म्हणून बोलवण्यात आलेलं आहे. हनुमान व्यायामशाळा गत 34 वर्षापासून आपले हे कार्य करत आहे. त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या अशा तलवारबाजी असो, दांडपट्टा असो किंवा कराटेबाजी असो, लाठी असो किंवा बौद्धिक असो, आपली जी पुरातन संस्कृती आहे 1,97,8,53,128 वर्षापासून जी संस्कृती चालत आलेली आहे, ज्याच्यात आपल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या दोघांना एक समान मानलं जातं. इथे कोणत्याही जातीचा भेदभाव केला जात नाही आणि प्रत्येक सर इथे एकदम ट्रेंड होऊनच आलेला आहे. इथे आपले इटके गुरुजी असो किंवा आमचे पूर्ण या पथकाचे प्रमुख आपले नाणेकर गुरुजी असो, यांनी एक नाही तर 3 पिढ्या घडवलेल्या आहेत या शिबिरातून. यांचे वडील आणि वडिलांचे वडील म्हणजे यांचे आजोबा सुद्धा या शिबिरातून तयार होऊन गेलेले आहेत. आमच्या शिबिरातील खूप साऱ्या विद्यार्थिनी IAS पण झालेल्या आहेत आणि वरून PSI झालेल्या आहेत. विद्यार्थी सुद्धा डॉक्टर, इंजिनियर, IAS अधिकारी एवढेच नाही तर मंत्रिपदावर सुद्धा इथे भूषवित करणारे विद्यार्थी आम्ही तयार करत आहोत. पुढे भविष्यात आपली संस्कृती आणि आपल्या भारत देशात मुलं असो किंवा मुली असो प्रत्येक क्षेत्रात पुढे जातील याच आशेने आमची हनुमान व्यायामशाळा इथे हे कार्य करत आहे. मी कनक महेश कुमार तोष्णीवाल हनुमान व्यायामशाळा येथे शिकत आहे. मी झाशी की राणी या ग्रुपमध्ये आहे. इटके गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेलं हनुमान व्यायामशाळा शिबिर येथे येऊन मला खूप चांगलं वाटतं. मी इथं खूप काही शिकत आहे. इथं मला येऊन स्वतः जी माझ्या मनात भीती होती खूप काही गोष्टींची त्या निघून गेल्या आहेत. इथे मी स्वतःचं संरक्षण करू शकते असं मला वाटतं आहे आता. इथं आम्ही आमचे मर्दानी खेळ जसे की तलवारबाजी, लाठीकाठी, दांडपट्टा हे शिकत आहोत. आम्हाला इथे खूप काही संस्कार भेटलेले आहेत आणि असं वाटतं की माझ्या ज्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या त्या खूप कारणी लागल्या आहेत. माझं नाव प्रमोद आहे आणि आयल्याबाई होळकरमधून आहे आणि हनुमान व्यायामशाळा ह्याच्यामध्ये आम्हाला दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी, रोपमलखांब हे सगळं शिकवत आहेत. आणि हनुमान व्यायामशाळामध्ये जे आम्हाला दांडपट्टा, तलवारबाजी शिकवलं आहे तर रस्त्याने जाताना जे आमच्याबरोबर घडतं त्याच्याशी आम्ही एक देऊन सुद्धा आणि दांडपट्ट्याचा हा आणि तलवारबाजीचा आणि कराट्याचा RSTC न्यूज नेटवर्क परळी.